हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण ऑरेंज फ्लेवर कपकेक बनवणार आहोत. हे कपकेक बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट असे बनवून तयार होतात. चला मग आपण बनवूया आजची रेसिपी. आज आपण ऑरेंज कपकेक बनवणार आहोत. सध्या बाजारामध्ये खूप फ्रेश ऑरेंज आलेले आहेत, तर आज मी त्यापासूनच ऑरेंज कपकेक तयार करणार आहे. ऑरेंज कपकेक तयार करण्यासाठी इथे आपल्याला अर्धा ग्लास ऑरेंज ज्यूस घ्यायचा आहे. हा फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे. आता एक 2 ते 3 मिनिटे साखर घातल्यानंतर हे आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये ही साखर पूर्णपणे विरघळून जाईल. आता इथे साखर व हे ऑरेंज ज्यूस आपण छान असं मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा ऑरेंज झेस्ट घालायचा आहे. हा सुद्धा मी खूप फ्रेश ऑरेंजचा तयार केलेला आहे. ऑरेंज आपण जेव्हा याच्यावरचा झेस्ट काढतो त्यावेळेस आतला जो पांढरा भाग आहे तो अजिबात येऊ द्यायचा नाही. फक्त वरचा जो ऑरेंज कलरचा भाग असतो तोच घ्यायचा आहे. तर इथे मी 1 चमचा घातलेला आहे. याच्यामुळे कपकेकला फ्लेवर खूप छान येतो. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप तेल घालायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी बटर घातलं तरी सुद्धा चालेल, परंतु दरवेळेस बटर हे अवेलेबल नसतं, त्याच्यामुळे इथे मी तेलच वापरलेलं आहे. आता इथे हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण मैदा मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला 1 कप मैदा मिक्स करायचा आहे. इथे मी आणखी अर्धा कप मैदा घेतलेला आहे, म्हणजे टोटल मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे बॅटर छान असं बनवून तयार झालं आहे. आता याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आपल्याला मिक्स करायच्या राहिलेल्या आहेत. मी हे सर्व मिक्स करत आहे तोपर्यंत ओव्हन प्रीहीटला ठेवलेला आहे. 180 डिग्री सेल्सिअसला ओव्हन आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. तसेच आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी ऑरेंज कलर येण्यासाठी थोडासा फूड कलर वापरणार आहे. ते अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरला तरी सुद्धा चालेल. अगदी चिमूटभर मी ऑरेंज कलर घातलेला आहे. तर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे हे मिश्रण आता मी छान असं मिक्स केलेलं आहे. याला छान कलर आला आहे. आता आपण हे मिश्रण कपकेकच्या साच्यामध्ये घालून घेऊ. आता आपण हे जे बॅटर तयार केलं आहे ते या कपकेकच्या साच्यामध्ये घालूया. हे बॅटर या साच्यामध्ये घालते वेळी अर्धच भरायचं आहे आपल्याला. तर इथे हे बॅटर मी या कपकेकच्या साच्यामध्ये ओतलेलं आहे. आता हे आपण बेक करण्यासाठी ठेवून देऊ. याला आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसला एक 10 मिनिटे बेक करून घ्यायचं आहे.
आता हे आपण 10 मिनिटे बेक करून घेऊया। दहा मिनिटानंतर हे कपकेक आपले बनवून तयार झाले आहेत। अशा प्रकारे आपले हे ऑरेंज कपकेक बनवून तयार झाले आहेत। तुम्ही पाहू शकता हे किती छान असे फुललेले आहेत। आता इथे मी एक कपकेक तुम्हाला कट करून दाखवते। तुम्ही पाहू शकता हा कपकेक किती छान व स्पॉन्जी असा बनवून तयार झाला आहे। एकदम सॉफ्ट असे हे ऑरेंज कपकेक बनवून आपले तयार झालेले आहेत। हे चवीला सुद्धा खूप टेस्टी असे बनवून तयार झाले आहेत। ही ऑरेंज कपकेकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।